जोहार। आज आपण मुंबईमध्ये आहोत आणि मुंबईमध्ये गोरेगाव येथे जे आदिवासी लोक राहतात त्यांच्या प्रयत्नाने इथे हा धरती आबा बिरसा मुंडा यांचा चौक उभा केलेला आहे आणि खास करून आज 9 जून हा दिवस बिरसा मुंडाचा शहीद दिवस म्हणून ओळखला जातो। या दिवशी 9 जून 1900ला रांची जेलमध्ये बिरसा मुंडा शहीद झाले होते आणि त्यानिमित्त आदिवासी एकता परिषद आणि आदिवासी हक्क संवर्धन समिती आणि इथले जे स्थानिक आदिवासी पाडेगाव पडे यांच्या एकत्र संयुक्त विद्यमानाने आज आजचा अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि म्हणून हे अधोरेखित होतं की जो काही विषय चाललेला आहे की मुंबईमध्ये आदिवासी नाहीत, तर ही जी संख्या दिसते ही आदिवासी लोक आहोत। आणि ह्या मुंबईचं संजय गांधी नॅशनल पार्क असेल किंवा गोरेगावची दूध वसाहत असेल, त्याच्या हजारो वर्षापासून आम्ही आदिवासी लोक इथे राहतो आणि हे अस्तित्व हे अधोरेखित करतं। आणि म्हणून आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून ज्या माणसासाठी आजचा हा शहीद दिवस आहे आम्ही त्याला धरती आबा सांगतो। ह्या धरतीचा आबा आणि त्याची आजचा हा शहीद दिवस आहे आणि त्या शहीद दिवसानिमित्त तमाम ह्या गोरेगाव असेल, बोरिवली असतील, मालाड असेल, ठाणा येऊर असतील, इथून सगळे लोक इथे आलेले आहेत आणि हा आजचा दिवस आपण इथे साजरा करतोय म्हणजे एक आठवण करतो की आज जे आमच्या समाजावर बितलेले आहे त्याच्यासाठी हे स्फूर्ती देणारा दिवस आहे। बरेच लोकांचा प्रश्न होता तिथे कार्यक्रम करायचा की नाही करायचा, जसं की 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हा बिरसा आमच्यासाठी शहीद झाला, मग बाकीच्या ज्या अडचणी असेल त्या आमच्यासाठी काहीच नाहीत आणि म्हणून हा आजचा दिवस आपण इथे साजरा करतोय। आणि ह्या देशामध्ये बिरसाचं एक खूप मोठं नाव आहे आणि त्याचं हा अमरत्व, त्याच्या कार्याची दखल आपण घेतली पाहिजे, त्यासाठी आजचा दिवस आहे। जब तक सूरज चांद रहेगा बिरसा तेरा नाम रहेगा, सूरज चांद रहेगा बिरसा तेरा नाम रहेगा, सूरज चांद रहेगा बिरसा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बिरसा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बिरसा तेरा नाम रहेगा, अरे अमर रहे बिरसा मुंडा अमर रहे, अरे अमर रहे बिरसा मुंडा अमर रहे, अरे हमारे गांव में हमारा राज, हमारे गांव में हमारा राज।